तर या वेळेत आम्ही कुठं जात आहोत तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि जाण्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर काल दुपारी 4:30 वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसलो बेंगळूरला येण्यासाठी आणि सकाळी 7 वाजता आम्ही बेंगळूरला येऊन पोहोचलेलो आहोत. आल्यानंतर आम्ही रूम केलेली आहे. जेव्हा आम्ही अगोदर बेंगळूरला आलेलो होतो तेव्हा आम्ही पाहुण्याच्या घरी थांबलेलो होतो. तुम्ही बघितलेलं असेल व्हिडिओमध्ये. पण यावेळेस आम्ही खूप सारे जण आहोत. म्हणजे दीपकचा जो मित्र आहे त्याचे मम्मी पप्पा पण आहेत. तर आम्ही 8 जण आहोत. तर इतके जण पाहुण्याच्या घरी जायला मला ठीक वाटलेलं नाही, म्हणून आम्ही इथंच रूम केलेली आहे. 2 रूमा केलेल्या आहेत सगळ्यांसाठी. आणि अगोदर आम्ही चहा आणला. चहा पिऊन झालेला आहे. म्हणजे मॉर्निंगला अगोदर मला चहा लागतं. या ताई इतकं चहा पित नाही. त्या म्हणत होत्या की चहा वगैरे म्हणजे पितच नाही, त्यांना सवय नाही आहे. पण मी चहा पिल्याशिवाय माझा दिवस जात नाही आहे. तर अगोदर आम्ही चहा आणलं, सगळ्यांनी चहा घेतलेला आहे. आणि आता इकडं पाणी येत आहे. तिकडं बाहेर गिझर आहे, तर तिथून बकेटानं पाणी आणत आहेत. एक जण आंघोळ होत आहे. आणि थोड्या वेळानं आम्ही सगळेजण बाहेर फिरण्यासाठी जात आहोत, कारण आज एक दिवस गॅप आहे. उद्याच्याला दीपकच्या कॅम्पमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. तर उद्या मॉर्निंगला लवकर जायचं आहे. पण आज एक दिवस बसून ना खूप बोर होणार आहे, कारण घरची गोष्ट वेगळी. घरी आपल्याला खूप सारी कामं असतात, त्यामध्ये वेळ कसा जातो समजत नाही आहे. पण इथं फक्त बसून राहायचं आहे, खायचं आणि बसून राहायचं आहे. त्यामुळे वेळ जाणार नाही आहे. म्हणून आम्ही थोडा वेळ बाहेर फिरण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्हाला म्हणजे इथलं काही तितकं माहिती नाही. म्हणजे आम्ही इकडं कधी येत नाही, फक्त दीपकमुळे अगोदर एक वेळा आला आणि आता ही दुसरी वेळा येण्याची. पण पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे की ते आमचे पाहुणे आहेत, आत्याचा मुलगा राहतो. तर आत्याच्या मुलानंच आम्हाला सगळीकडे दाखवून आलेलं होतं. म्हणजे विधानसभा, विजय माल्याचं घर आम्ही बघितलेलं होतं, व्हिडिओमध्ये शेअर पण केलेलं होतं मी. पण आता यावेळेस फक्त विधानसभा बघण्यासाठी आम्ही जात आहोत, कारण तितकं आम्हाला माहिती नाही इथलं काही. तरी पण 2 ठिकाणी आम्ही बघितलेलं होतं, म्हणून आम्ही तिथं जात आहोत. आणि आता आई तरी पहिल्यांदा जात आहेत. अगोदर या पण आलेल्या होत्या, पण कसं वेळेची कमी, त्यामुळे ते कुठं फिरायला गेलेले नव्हते. मुलाला भेटायला आले आणि दुसऱ्या दिवशी ते परत गेलेले होते. तर आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत विधानसभा बघण्यासाठी. आणि मेट्रो ट्रेननं जायचं आहे, तर आलेलो आहोत आता इथं आम्ही प्लॅटफॉर्मवरती. आणि इथं कसं कॉईन म्हणजे तिकीटच आहे आपलं ते, आणि त्या मशीनमध्ये टाकायचं आहे, तेव्हा ते कुठं रस्ता देते. म्हणजे सिस्टम कसं आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्हाला. आणि हे जे पायऱ्या आहेत ऑटोमॅटिक आहेत, आणि त्यावरती थांबणं थोडंसं मला कठीण वाटतं, खूप भीती वाटते. आणि या ताईंची परिस्थिती तशीच आहे, खूप भीती वाटत होती. पण काही नाही, पहिल्यांदा दुसऱ्यांदा थोडंसं असं वाटतं, मग नंतर सवय होऊन जाते, काही वाटत नाही आहे. तर आम्ही सगळेजण मेट्रो ट्रेनमध्ये चढलो आणि विधानसभाला येऊन पोहोचलेलो आहोत. तर हीच आहे विधानसभा. अगोदरही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, किंवा तुम्ही भरपूर वेळा आलेला असाल इथं बघण्यासाठी. पण आमची दुसरी वेळ आहे बघण्याची. छान वाटतं, म्हणजे किती बघा मन भरत नाही, इतकं सुंदर आहे ना. बघू शकता सगळीकडे हिरवळ, खूप सुंदर वाटत आहे. आणि इथं आल्यापासून पाऊस आहे, एकदम थंड वातावरण. अगोदर जेव्हा आलेलो होतो ना तेव्हा पण खूप पाऊस होता, आणि आता पण तसंच आहे. म्हणजे आता हिवाळा चालू आहे, गावाकडे आभाळ येत आहे, पण पाऊस वगैरे नाही, वातावरण ठीक आहे. पण इथं आल्यापासून पाऊसच आहे, बघू शकता तुम्ही. तर मला वाटतं की ते सतत पाऊस असतो की काय. म्हणजे जेव्हा मी अगोदर आले होते तेव्हा पण असाच पाऊस होता, आणि आता पण पाऊसच चालू आहे. तरी पण बघा छान वाटते पावसामध्ये. तर आणखीनच ही सगळं जी हिरवळ आहे ना खूप सुंदर वाटत आहे. तर आम्ही बघत बोलत एन्जॉय करत जात आहोत. आणि इकडे फोटो वगैरे काढायचा आहे. म्हणजे आपण डोळ्यानं बघण्याऐवजी ना जास्तीत जास्त आपलं लक्ष असतं की थोडंफार व्हिडिओ बनवायचा, फोटोशूट करायचं. आणि जे बघायला येतात ना ते स्वतः डोळ्याने किती बघतात तितका हिशोब नसतो, पण फोटोशूट करण्यामध्ये लागतात किंवा व्हिडिओ बनवण्यामध्ये मग्न होतात. तर एडिटिंगमध्ये थोडंसं मागं पुढं झालेलं आहे. म्हणजे मागचे व्हिडिओ पुढे, पुढचे व्हिडिओ मागं असं झालेलं आहे. तर थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. म्हणजे जसं सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली, सगळेजण रेडी होत आहेत. म्हणजे एक वेळा तुम्हाला विधानसभा दिसत आहे, एक वेळा हे रूम दिसत आहे जिथं की सगळे रेडी होत आहेत. तर इकडं सगळ्यांची आंघोळ झालेले आहे. आणि इकडं बाबा गंध वगैरे लावून घेत आहेत. विचारत होते की विभीत वगैरे आणलेलं आहे की नाही. तर विभीत आणलेलं नाही, म्हणजे बाबा विभीत लावून घेतात दररोज, पण मी आणलेलं नाही आहे. कारण येता खूप गोंधळ झाला, खूप काही वस्तू मी घेतलेल्या होत्या, तरी पण काही आम्हाला विसरल्या. तर सगळे रेडी होऊन आम्ही रूममधनं बाहेर आलो. आणि बघू शकता रिमझिम पाऊस चालू आहे. आणि अगोदर आम्ही इकडे करत आहोत आता ब्रेकफास्ट. तर एक हॉटेलमध्ये आम्ही गेलो, म्हणजे माहिती नाही ना कुठं काय भेटतं. तर इथं सगळं कसं जेवण आहे ना, म्हणजे आपल्याकडे जसं उपमा, पोहा हे सगळं भेटतं ना, इथं तसं काहीच भेटत नाही. इथं फक्त इडली, वडा, सांबर, म्हणजे डोसा, हे सगळं गरमागरम ब्रेकफास्ट आहे. छान आहे. तरी पण बघा आपल्याला सवय नाही आहे, थोडंसं गुळमुट असतं इकडचं जेवण. आणि जास्तीत जास्त काय असतं तर रागी, इडली, वडा, सांबर, डोसा हे सगळं इकडं भेटून जातं. तर तेच बघत होतो आम्ही. अगोदर एका हॉटेलमध्ये गेलो, तिथं पण तेच होतं. मग दुसरीकडे बघितलं, तिथं पण तेच होतं. म्हणजे खूप हेरजरा झाला आमच्या तिथंच. आणि फायनली एका भंडीवरती गेलो आम्ही, तिथं गरमागरम डोसे बनवत होते. तर डोसे आम्ही म्हणजे एन्जॉय केले. म्हणजे एक तर रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये गरमागरम डोसे, छान वाटत होतं. तर आम्ही गरमागरम डोसे खाऊन घेतले. पोटभर सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत.
तर हे आहे रेल्वे स्टेशन आणि इथून मेट्रो स्टेशन जास्त दूर नाही आहे, तिकडे आम्ही जात आहोत. आणि तिथं गेल्यानंतर ते कॉईन वगैरे टाकून म्हणजे खूप सारे इथं थोडेसे रूल्स आहेत जे आपल्याला माहिती नसतं आणि खूप मोठा गोंधळ पण झालेला होता. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही खूप हसाल, असं झालेलं होतं. म्हणजे सगळ्यांचे कॉईन दिनेशने जमा करून त्या मशीनमध्ये टाकले. नंतर ते मशीन कोणालाच रस्ता देत नव्हते आणि ज्या मॅडमला मी म्हणलं ते मॅडम पण आम्हालाच म्हणायच्या की ते असं कसं तुम्ही ते कॉईन एकत्र टाकलं, म्हणजे सगळ्यांचे एक एक असतात. पण आम्हाला ते सिस्टम माहिती नव्हतं. आम्ही एका साईडला थांबलं आणि दिनेशला दिलं. दिनेशला सगळेच त्यामध्ये टाकून आला. तर त्यांनी आम्हाला फाईन लावलं. एका व्यक्तीला 250 रुपये फाईन लावलं आणि तिथं 250 रुपये आम्ही भरलं सगळ्यांचे, म्हणजे 8 जणाचे 250 रुपये भरलं. आणि परत आम्ही तिकीट काढलं, परत कॉईन घेतले, मग तेव्हा कुठे त्या मशीनमध्ये टाकलं, तेव्हा ते रस्ता दिली. इतका सगळा प्रॉब्लेम झाला ना. हे सगळं माहिती नाही, ते इथलं शिष्ट माहिती होणं खूप खूप गरजेचं आहे. खूप गोंधळ झाला. 4 तास आम्ही इथंच थांबलेलो होतो. जात्या वेळेस नाही, येत्या वेळेस हा गोंधळ झाला. म्हणजे आम्ही सगळं बघून वगैरे आलं आणि येत्या वेळेस काय झालं म्हणजे दिनेशला माहिती व्हावं म्हणून दिनेशच्या पप्पांनी सगळे कॉईन दिले. आणि सगळे म्हणजे काय होत होतं ना, एकत्रच त्यांनी देत नव्हते. म्हणजे एका प्लॅटफॉर्महून आम्ही आलो दुसऱ्या प्लॅटफॉर्मला, तर तिथं परत आम्हाला तिकीट ते रिन्युअल करायचे होते तेच कॉईन. मग ते दिनेशला दिलं करून आणण्यासाठी. आणि आम्ही काय केलं, आम्ही स्वतः गेलेलो नाही, कारण बाबा होते. सगळ्यांना जायला थोडंसं असं वाटत होतं, थकवाई खूप आलेला होता. मग दिनेशला दिल्यावर दिनेश काय केलं, त्या मशीनमध्ये सगळेच कॉईन टाकून आला, पूर्ण सगळ्यांचेच. मग पुन्हा परत ते बाहेर निघेनात. आणि त्या मॅडमला जसं म्हणलं त्या म्हणत होत्या की असं कसं तुम्ही कॉईन टाकलं, ते निघणार नाहीत आणि तुम्हाला फाईन भरावंच लागेल. असे रूल्स इथले आहेत ना, माहिती होणं खूप गरजेचं आहे. तर आम्हाला माहिती नाही, ते खूपच हे झालं. पैसे तरी गेले पण वेळ खूप वाया गेला. 4 तास आम्ही इथंच थांबलं. ते मॅडम काही सांगेना, म्हणत आहेत की फाईन भरा एकच. आम्ही भरपूर त्यांना समजून सांगितलं की आम्हाला इथलं सिस्टम माहिती नाही, त्यामुळे गलती झाली. तरी पण त्या नाही ऐकल्या. फाईन भरावंच लागेल, त्यांचे रूल्स त्या कधीच तोडणार नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. तर आम्ही फाईन भरलं आणि मग परत आम्ही दुसरे वेगळे पैसे दिले आणि तेव्हा कुठं आम्हाला ते कॉईन दिले. मग आम्ही तिथून निघालेलो आहोत बाहेर. तर हा सगळा गोंधळ झाला. तर आता फायनली आम्ही विधानसभाही बघितली. विधानसभा बघणं खूपच अंगी लागलं असं झालेलं होतं. म्हणजे जाण्याची तिकीट तितकी नाही, जास्त पैसे लागणार नाही जाण्यासाठी, पण फाईन भरायला आम्हाला भरपूर पैसे गेले असं झालं. तर आता आम्ही या पायऱ्यावरती चढणं मला थोडंसं कठीण वाटतं ताईंना थोडंसं. म्हणजे इथं बघू शकता बाबांना पण तसंच आहे. म्हणजे बाबा तर पहिल्यांदा चढत आहेत, त्यांना तर खूपच वेगळं वाटत होतं आणि मला पण तसंच, या ताईंना पण तसंच. म्हणजे आम्हाला जे सरळ पायऱ्या असतात ना त्यावरती चढणं उतरणं तितकं कठीण वाटत नव्हतं, पण त्यावरती जे करंटाचे असतात ना स्वतःहून येऊन सोडतात, त्यावरती थांबणं थोडंसं कठीण वाटत होतं. कठीण नाही आहे, पण आम्हाला सवय नाही त्यामुळे असं वाटत होतं. तर व्हिडिओ तो जसं तुम्हाला मी म्हणलेला आहे थोडंसं एडिटिंगमध्ये मागं पुढं झालेलं आहे, त्यामुळे एक वेळा तुम्हाला हॉटेल दिसत आहे, एक वेळा आम्ही नाश्ता करायचं दिसत आहे, एक वेळा आम्ही मेट्रोमध्ये चढायचं दिसत आहे, एक वेळा विधानसभा दिसत आहे. त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे, थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. तर खरं सांगते आज खूप हेराफेरी झाली आमची. नंतर मूडच ऑफ झालेला होता माझा. म्हणजे आम्ही एन्जॉय करण्यासाठी बाहेर निघालो, पण त्या मेट्रो स्टेशनवरती आम्हाला सिस्टम माहिती नाही, त्यामुळे तिथं 4 तास आमचे गेले. पैसे तर गेले, 4 तास टाईमही वेस्ट गेला. खूप बोर वाटत होतं आणि एक वेगळंच वाटत होतं. तर असं ताईंना माहिती नाही ते हा सगळा गोंधळ झाला. तर फायनली आम्ही विधानसभा बघितली आणि तर समोर एक गार्डन आहे, त्या गार्डनला आम्ही गेलेलो होतो. आणि विजय माल्याचं घर पण आम्हाला बघायचं होतं, पण तिकडचा रस्ता आम्हाला जाण्यासाठी समजत नव्हता. म्हणजे आम्ही पहिल्यांदा गेलेलो होतो, पण त्यावेळेस आमच्यासोबत आत्याचा मुलगा होता आणि त्याच्या मागं आम्ही गेलो. तितकं लक्ष दिलेलं नाही आहे की कसं आणि कुण्या रस्त्यानं जायचं आहे. म्हणजे बेंगळूर खूप मोठी सिटी आहे आणि इथं खूप सारे रस्ते आहेत. एक सोडून एका रस्त्याला गेलो ना मग खूपच गोंधळ होतो, त्यामुळे आम्ही तिकडे गेलेलं नाही आहे. फक्त विधानसभा आणि समोर गार्डन होतं तिथे आम्ही थोड्या वेळ बघितलं सगळं. पण पाऊस खूपच आहे इकडं ताईनं, खूप चिकचिक वाटत होतं. म्हणजे एकदम वातावरण असं झालेलं ना, असं वाटत आहे हिवाळा आणि पावसाळा चालू झालेला आहे. तर इकडं बघू शकता खूप सुंदर व्ह्यू येत आहे, खूपच छान वाटत आहे. एकदम हिरवळ हे गार्डन खूप सुंदर वाटत आहे. पण आतमध्ये जायची एंट्री कुणालाही नाही आहे. बाहेर जे गेट आहेत ना त्याच्या बाहेरच थांबायचं, आपल्या आतमध्ये एंट्री नाही आहे. तर थांबून फोटोशूट व्हिडिओ काय बनवायचं आहे ते बनवत होतो आम्ही, कारण आतमध्ये कुणाला एंट्री नाही. आणि इथं बघू शकता जास्त गर्दी नाही आहे, एक जण येत आहेत, कारण पावसामुळे खूप पाऊस आहे इकडं. त्यामुळे वातावरण एकदम थंडगार असं झालेलं आहे, एकदम हुडहुडी भरायला लागलेली, एकदम काकडायला लागलेलं आहे असं झालेलं आहे वातावरण. तरी पण बघा आम्ही दररोज तर येत नाही, आज एकच दिवस आम्ही इथं राहणार आहोत, उद्या तरी परत जाणार आहोत, कारण उद्याचा आहे दीपकच्या कॅम्पमध्ये कार्यक्रम. तर मॉर्निंगला लवकर तिकडं जाणार, मग तिथून आम्ही लगेच परत जाणार आहोत. त्यामुळे आज एक दिवस होतं, तर थोडंफार आम्ही फिरणं एन्जॉय करण्याचा विचार केलो. आणि त्यामध्ये इतका गोंधळ झाला मी काय सांगू. तर इथे आम्ही फोटो वगैरे काढले, व्हिडिओ शूट केला, छान वाटलं इथं सगळं फिरून. मग जात वेळेस हा गोंधळ झाला तेव्हा थोडंसं असं वाटत होतं ना मला, पण अगोदर जेव्हा आम्ही आलो खूप छान वाटत होतं. तर इकडं बघू शकता
हे भैया पळत पळत येत आहेत, कारण बाबांना बघून ते पळत येत आहेत. बाबांचं थोडंसं म्हणजे गावाकडचं हे आहे ना, म्हणजे मुंडासं बांधणं, कपडे असे धोतर वगैरे, म्हणजे असे व्यक्ती आता जास्त बघायला भेटत नाहीत आणि अशा सिटीमध्ये तर नाहीच नाही. तर ते पळत आले भैया आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या जवळ येऊन फोटो काढायचा होता, पण ते मुलगा खूप रडत होता, त्यांच्याकडे जातच नव्हता बाबांकडे. तरी पण बाबा म्हणत होते की ये तुला उचलून घेतो, मग फोटो काढूया आपण. तरी पण ते बाळ बाबाकडे आलेलं नाही, खूप रडायला लागलेलं होतं, म्हणजे त्याला थोडंसं वेगळं आणि नवीन वाटत होतं. नंतर ते तसंच गेले, फोटो काढलेलेच नाहीत, कारण ते खूप रडत होतं बाळ, बाबाकडे आलेलं नाही आहे. तर बघू शकता इकडं विधानसभा म्हणजे पूर्ण तुम्हाला दाखवत आहे. यामध्ये खूप सारी व्यक्ती पण आहेत, पण ते दिसत नाही तितकं कॅमेऱ्यामध्ये, कारण खूप दूरवर आहोत आम्ही. आतमध्ये जाण्याची एंट्री नाही आहे कुणालाही, फक्त बाहेर थांबूनच आपण व्हिडिओ फोटो जेही करायचं आहे बाहेर थांबूनच करायचं आहे. तर थोडा वेळ आम्ही इथं बसलो, छान वाटलं आणि फोटो वगैरे आम्ही काढलेले आहे, व्हिडिओ बनवलं, सगळं म्हणजे छान एन्जॉय केला आम्ही. असं काही नाही की अगोदरच हा गोंधळ झालेला होता, नंतर हा सगळा गोंधळ झाला. असं झालं की मी नंतर कधीच विसरणार नाही, ती गोष्ट अशी झालेली होती. म्हणजे तिथं माझी काय, आमची सगळ्यांचीच हेल्प करणार कोणी नव्हतं. आम्हाला तिथलं काही समजत नव्हतं सिस्टम की कसं आहे काय आहे, त्यामुळे आणि कोणी समजून घ्यायचं नाही. म्हणजे आम्ही भरपूर सांगितलं त्यांना की आम्ही गावाकडनं आलेलो आहोत, आम्हाला इथलं सिस्टम माहिती नाही, पण कोणीच आमचं ऐकलेलं नाही. शेवटी फाईन त्याने लावलंच लावलं. 8 माणसाची तुम्ही विचार करू शकता. तिकीट जास्त नाही आहे तिथलं, फक्त एका व्यक्तीला 15 ते 20 रुपये आहे, पण एका व्यक्तीचे त्यांनी 250 रुपये घेतले फाईन. मग नंतर आणि वेगळे 20 रुपये घेतले एका व्यक्तीचे. इतकं सगळं गोंधळ झालेला होता आमचा. तर असो आम्ही विधानसभा बघितली आणि आता हे समोर जे गार्डन आहे तिथं आलेलो आहोत. बघू शकता सगळीकडे वल्ले, इथं बसण्यासाठी जागा नव्हती. तर आम्ही असं थोडा वेळ फिरलो आणि परत आम्ही घरी गेलेलो होतो, म्हणजे रूमवर गेलेलो होतो. तर बघू शकता छान हिरवळ वातावरण झालेले, पण कुठेही बसण्यासाठी असं जागा नाही आहे व्यवस्थित, सगळीकडे वल्ल चिखल असं झालेलं होतं. तर इथं येण्यापेक्षा तरी मला बरं वाटलं की आम्ही रूमवरच शांत बसून राहिलो तर किती छान झालं असतं ना. म्हणजे एकतर तसा गोंधळ झाला मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे, त्यामध्ये चिकचिक पाऊस, दिवसभर पाऊस आहे, अजिबात पाऊस थांबलेला नाही आहे. आणि त्यामध्ये आम्हाला काही माहिती नाही, सगळं वेगवेगळंच वाटत होतं. म्हणजे जेव्हा मी अगोदर आले होते तेव्हा आत्याचा मुलगा सोबत होता, त्याच्या मागं जायचं तितकं टेन्शन आम्हाला आलेलं नव्हतं, आणि यावेळेस खरंच खूप टेन्शन आलेलं होतं. एकतर काही माहिती नाही, त्यामध्ये आम्ही सगळेजण आलो, वरून पाऊस चालू, आणि एकतर रात्रभर प्रवास करून थकलेलो पण खूप होतो. म्हणजे कसं आहे, मला जागा बदलल्यानंतर झोप येत नाही, तसं झालेलं होतं. रात्रभर मलाही दिनेशलाही झोप आलेली नाही आहे, त्यामुळे डोकं पण खूप दुखत होतं माझं, खूपच त्रास होत होता. तरी पण आम्ही सगळं म्हणजे जितकं होतं तितकं आम्ही बघून आलं. एकतर विधानसभा आणि ते गार्डन जे समोरचं होतं तितकं बघून आलं, आणि परत आता आम्ही जात आहोत रूमवरती. तर जातेवेळेस तशाच पद्धतीने आम्हाला कॉईन वगैरे टाकायचं होतं, जायचं होतं, पण इथंच गोंधळ झालेला होता आणि 4 तास आम्ही इथंच थांबलो. 4 तासाच्या नंतर आम्हाला कुठं ते ताई दिल्या, मग तेव्हा आम्ही मेट्रो ट्रेनमध्ये बसलो आणि परत रूमवरती गेलो. तर असं ताईने होत असतं ना, माहिती नाही ते असं सगळं होत असतं, आम्हाला माहिती नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. तर यामधनं एकच शिकायला भेटते, एकतर व्यक्तीला पूर्ण माहिती पाहिजे, माहिती नसली तर विचारून ते कामं केली पाहिजे. एकदमच आपण केलो तर आपण खरंच बघा खूपच ज्यानं फसू शकतो आपण, त्यामधनं लवकर बाहेर निघत नाही आहे, आणि चुका केल्याशिवाय व्यक्तीला कुठलीही गोष्ट समजत नाही. हे एक म्हणजे हीच खरी गोष्ट आहे की चुका केल्याशिवाय समजत नाही की कशा पद्धतीने काय काय केलं पाहिजे. आपण करतच गेलो सगळ्या, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने होतच गेल्या सगळे कामं, तर आपल्याला कधीच कळत नाही की ह्या अशा पद्धतीनं होतं. तर आज इतका मोठा झटका बसला ना, खरंच दिनेशला तरी बघा ते कधीच विसरणार नाही, कारण दिनेशनंच ते कॉईन त्या मशीनमध्ये सगळेच टाकलेले होते, सगळ्यांचे नेऊन. आणि एक चुका आमच्याकडनं झाली की आम्ही सगळे कॉईन त्याला दिले, तू नेऊन टाक आणि ते म्हणजे रिन्युअल करून घेऊन ये असं आम्ही म्हणलेलं होतं. तर त्यानं सगळी नेऊन टाकला आणि असं फसलो ना सगळेजण. खरंच पैसे तरी आमचे गेले, पण भरपूर वेळ आम्ही इथं थांबलो, 4 तास आम्ही इथं थांबलो. कुठून जायचं आहे, कुठून यायचं आहे, कुठं रस्ता मिळणार आहे, काहीच आम्हाला समजत नव्हतं, आणि कोणी इथं मदत करणार नव्हतं. हे झालेलं होतं सगळ्यात मोठा मुद्दा. थोडंसं वेगळंच वाटत होतं थोडा वेळ की कुठल्या दुनियात आम्ही आलेलो आहोत, खरंच खूप वेगळं वाटत होतं. तर फायनली आम्ही रूमवरती आलेलो. खूप थकवा आला होता, खूप थकवा की जेवणही करायचं मन नव्हतं. तरी पण जेवण वगैरे आम्ही बाहेरून आणलेलं होतं, आणि रूमवर बसून निवांत आम्ही जेवण केलं. नंतर दिनेशनं स्प्राईट आणलं, आणि माझ्यासाठी मी माझा मागवलेला आहे, मला स्प्राईट आवडत नाही आहे. तर सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे, आणि इकडे बाबा दिनेश रेस्ट घेत आहेत, आणि मी थोडा वेळ मी आणि दिनेश पप्पा बाहेर गेलो होतो, म्हणजे चहा प्यायचं होता आम्हाला. तर चहा पिण्यासाठी आम्ही खाली गेलो, थोडा वेळ तिथंच बसलो, आणि आता परत रूमवरती आलेलो आहोत. आता टायमिंग सांगितलं रात्रीचे 9 साडेनऊ वाजलेले आहेत, आणि झालेले खाऊन पिऊन आता निवांत बसलेलो आहोत.
आता मॉर्निंगला लवकर उठून आम्हाला जायचं आहे दीपककडे. म्हणजे आता ना छान वाटत आहे. म्हणजे दिवसभर आमचा दिवस गेला तो खूपच असा गेला ना, खूपच बोरिंग गेला, खूपच थोडंसं वेगळं वाटलं आम्हाला. तरी पण आता ठीक वाटत आहे. आणि दीपकचा फोन पण आलेला होता की मॉर्निंगला लवकर यायचं आहे, म्हणजे 6 वाजताच्या आतून कार्यक्रम लवकर चालू होणार आहे. तर आता उद्या तिकडे जाण्याची तयारी करत आहोत. तर कशा पद्धतीने कार्यक्रम झाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे सगळं ऑर्डर बाहेरून मागवलेलं होतं. म्हणजे गरमागरम भात आहे, वरण आहे, भाजी आणि इथल्या जी भाकरी भेटलात ना अशा होत्या ना की एकदम मैद्याच्या भाकरी होत्या त्या आणलेलं होतं. म्हणजे गरमागरम खायला ठीक आहे, पण हे सगळे पॅकिंग करून इकडेच आणलेले होते. तर ते गार झाल्यामुळे ना भाकरी एकदम वातड झालेल्या होत्या. तर जे घराहून आम्ही भाकरी पॅक करून आणल्या तेच आम्ही जेवण केलं. आणि ज्या आणलेल्या होत्या ते भाकरी आम्ही काही खाल्ले कारण खाताच येत नव्हत्या, अशा होत्या आणि आम्हाला सवय पण नाही आहे. तर झालं जेवणं खाणं. बाबा तरी काही जेवत नव्हते इथलं, त्यांना काही जमत नव्हतं. तर अशा पद्धतीने कालचा दिवस गेला. हा दुसरा दिवस आहे. आम्ही सगळे रेडी होऊन जात आहोत दीपकच्या कॅम्पला. म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत. तर कशा पद्धतीने कार्यक्रम झाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे नक्की बघा, अजिबात मिस करू नका. कारण खूपच छान कार्यक्रम तिथला केलेला होता. जसा आजचा दिवस आमचा एकदम बोरिंग आणि वेस्ट गेला ना, तर दुसरा दिवस तितकाच छान आणि आम्ही भरपूर वेळ एन्जॉय केलं. खूप छान वाटलं आणि दीपकला भेटून तरी खूपच छान वाटलं.